बजरंग सोनवणे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। आपण थेट जाऊयात। तिकीट यावेळेस निश्चितपणे निवडूनच येणार एवढी ग्वाही जिल्ह्याच्या समोर जिल्ह्याच्या लोकांसमोर मी सांगतो। परत एकदा आपण सर्वांनी आम्हाला सर्वांना विश्वासात घेतलं साहेब। आपल्या पक्ष वाढवण्यासाठी बाप्पांनी जो प्रवेश आपल्याकडे केलाय बाप्पा, आपलं मनापासून पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष म्हणून मी आपलं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। यानंतर मी आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी बजरंग बाप्पा सोनवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये स्वागत करावं। सुशीलाताई मोराळे आणि सुधामतीताई गुट्टे ह्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत। तुतारी कुठे आहे? तुतारी यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, यानंतर ज्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय असे बजरंग बाप्पा सोनवणे यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं। आज तुमचं आमचं सर्व श्रद्धास्थान आदरणीय साहेब राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय आपले नेते जयंतदादा पाटील, त्याचबरोबर आपले निरीक्षक आदरणीय जीवनरावजी गोरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय संदीप भैया, सर्व माजी आमदार, कारण अगोदर वेळ जास्त झालाय पण आम्ही जास्त घेणार नाही, सर्वजणांचं एखाद्याचं नाव राहिलं की मला सर्व जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्व सेलचे सर्व प्रमुख आणि माझ्यासोबत आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी आलेले सर्व माझे तरुण तडफदार सर्व सहकारी आणि सर्व मीडिया साहेब, मी आज आपल्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये प्रवेश करत आहे। तसा मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होतो। आज माझं भाग्य असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षात प्रवेश करत आहे। आदरणीय साहेब, मी जास्त काही सांगणार नाही, पण ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली तेव्हाचा तालुकाध्यक्ष मी होतो। बऱ्याच जणांना माहित नसेल, बऱ्याच जणांना आमचा हिस्ट्री लावताना भाजप बरोबर मी आलो अशी लागू शकते, पण मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेचा तालुकाध्यक्ष होतो। राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपल्या विचाराबरोबर काम केलं। मला बाकी दुसरं जास्त काही न सांगता एकच सांगायचंय की आपण जे मला संधी देता पक्षामध्ये घेऊन ती तुमचं खरोखरच मन मोठं म्हणावं लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केज तालुक्यातील बीड जिल्ह्यातील सर्व तमाम माझे कार्यकर्ते आपल्या सर्वांच्या सोबत आहेत। मला एकच विनंती अशी करायची की मागील काळापासून माझ्या कार्यकर्त्यांनी बैठक पण 8-10 दिवसापूर्वी घेतली। बऱ्याच दिवसापासून कार्यकर्त्यांची इच्छा होती की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करावं, आणि त्यांनी बैठक बोलवली। त्या बैठकीला मी हजर नव्हतो, तरी पण त्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की आपण बाकी राजकारणात आपल्याला काम करत असताना जो पेश पाहिजे तो पेश मिळत नाही, जो आपला सन्मान पाहिजे तो सन्मान मिळत नाही। या सन्मानाच्या दृष्टिकोनातून या कार्यकर्त्यांची तळमळ होत होती। मी बीड जिल्ह्यातील 5,09,817 लोकांनी मला मतदान केलं, यांचा सन्मान आणि स्वाभिमान राखण्यासाठी आज मी तुमच्या सोबत आहे साहेब, कारण मी या सर्व लोकांचा सन्मान आणि स्वाभिमान। आदरणीय साहेब, तुम्ही मला तत्कालीन ज्यावेळेस 6 विधानसभेचे प्रमुख बीड जिल्ह्यातले होते त्यांच्याशी चर्चा करून बहुमतानं आदरणीय निरीक्षक यांच्या सर्वांच्या सूचनेनं आपण मला देशाच्या उच्च सभागृहात जाण्यासाठी मागच्या वेळेस लोकसभेची उमेदवारी देऊन माझ्यावर खूप मोठा एक अनंत असा आशीर्वाद मला तुम्ही दिलेला आहे। त्या आशीर्वादातून मला ऋणी होण्यासाठी आयुष्यभर मी तुमच्या सेवेत राहील।